आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकमध्ये गोळीबार करून दहशत माजविणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना अटक। गावठी कट्टा, काडतुसे आणि स्कोडा कार जप्त। नाशिकमध्ये गोळीबार करून दहशत माजविणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकानं सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली आहे। आरोपींकडून एक गावठी कट्टा, 4 जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्कोडा कार असा सुमारे 11,04,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 29 जुलै रोजी नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ फिर्यादीला पिस्तुलाचा धाक दाखवून 17,000 रुपयांची रोकड लुटण्यात आली होती। त्यानंतर 30 जुलै रोजी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाधवमळा परिसरात फिर्यादीच्या मर्सिडीज कारची तोडफोड करून भूषण उर्फ स्वप्नील गोसावी यानं गावठी कट्ट्यातून गोळीबार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होता। या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी आरोपींना तातडीनं अटक करण्याचे आदेश दिले। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली 3 संयुक्त पथके तयार करण्यात आली। पोलिसांनी अहिल्यानगर, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, संगमनेर, राजूर, अकोले आणि कोल्हार या परिसरात शोध मोहीम राबवून सिनेस्टाईल पाठलाग करत स्वप्नील उर्फ भूषण सुनील गोसावी आणि आकाश दीपक गायकवाड या दोघांना ताब्यात घेतलंय। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार विजयकुमार सूर्यवंशी, सुनील आडके, अविनाश देवरे, प्रदीप ठाकरे, राहुल जगझाप, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, घनश्याम महाले, राकेश राऊत, संदीप भुरे, गुरु गांगुर्डे, सुनीता कवडे, नाशिक रोड युनिटचे सुशांत दिघे, केतन सोनवणे तसेच नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील विशाल कुंवर, समाधान वाजे आणि अजय देशमुख यांनी संयुक्तपणे पार पाडली आहे।